हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर चला, मी ना भाजी मार्केटमध्ये आलेली होती भाज्या घेण्यासाठी, कारण भाज्या पूर्ण संपलेल्या होत्या आणि भाजी नसली तर मग खूप टेन्शनही असतं की काय बनवावं स्वयंपाकासाठी. तर मग आमच्या इथंच बाजार भरतो, तर तिकडे आलेली होती. बाजारातून जर भाजीपाला वगैरे आणून झालेला असला ना, तर मग 8-10 दिवस काही टेन्शन नसतं, आरामात निघून जातात आणि जरा स्वस्तही पडतात आणि परवडतात सुद्धा. कारण असं नॉर्मल दुकानांमध्ये रेट जरा जास्त असतात आणि आमच्या इकडे तर ह्या एरियामध्ये जरा जास्त प्रमाणात भाज्या महाग मिळतात. त्यामुळे एकदाच मी बाजारातून 8-10 दिवसाच्या भाज्या घेऊन येते आणि मग पुढचे 10-15 दिवस जेवढे निघतील तेवढे, काही टेन्शन नसतं. कधी-कधी जाणं शक्य नाही झालं तर मग नाईलाजाने जवळपासच्या दुकानांमधून मग घ्यावंही लागतं. तर वेळेनुसार असतं. आणल्या ना भाजीपाला जेवढा काही आणलेला असेल ना, तर मी लगेच काय करते, आणला की आधी धुवून घ्यायचं काम करते पूर्ण भाज्यांना. कोरोनापासून ही सवयच झालेली आहे की भाज्या आणल्या की मग स्वच्छ धुवून व्यवस्थित अशा चांगल्या नितरल्या ना की मग डब्यांमध्ये भरून ठेवल्या की मग काढून पटकन भाजी करता येते. आणि कसं बऱ्याच वेळेला आपण बाहेरून भाजीपाला आणतो ना, तर माती वगैरे लागलेली असतात आणि बरेच जणांचे हात लागलेले असतात. काही ना काही किती ठिकाणी भाजीपाला पडलेला असतो. आपण बऱ्याच ठिकाणी गेलो ना, भाजी मार्केटला जर गेलो तर किती घाण वगैरे सुद्धा असते बऱ्याच वेळेला. किंवा पावसाळ्यात जर म्हटलं ना, तर मग खूप जास्त घाण भाजी मार्केटला, तर मग विचारूच नका. त्यामुळे आणल्यानंतर तो भाजीपाला तसाच फ्रीजमध्ये ठेवून न देता स्वच्छ करून ठेवला ना, तर तो बरेच दिवस टिकतो सुद्धा. तर बघा, ही नवीन भाजी मी आणलेली होती. याला आम्ही कटेले म्हणतो. बरेच जण कंट्रोली वगैरे असं बरेच काय काय नावं जे आहेत ते म्हणतात. ह्या वर्षी काही खाल्लीच गेलेली नव्हती यांची भाजी, तर तेही घेऊन आलेली होती. जरा महाग भेटतात ते, ₹60 पाव असे होते. तर अशा बऱ्याच काय काय भाज्या ज्या आहेत ना, त्या आणलेल्या होत्या आणि मग आणल्यानंतर स्वच्छ धुवूनच ठेवत असते. कारण फ्रीजमध्ये माती वगैरे तशा जर ठेवले ना आपण, तर बऱ्याच वेळेला मग फ्रीजसुद्धा खराब होतो. तशीच माती वगैरे लागलेली असते, काही असतं आणि बऱ्याच वेळेला ना पानं वगैरेही लागलेली असतात. त्यामुळे काय होतं, भाजी सडते लवकर आणि खराबही होते. तितके दिवस मग ती टिकत नाही. आता एवढा भाजीपाला आणला म्हटल्यावर लगेच तर तो काही संपणार नाही. आता काही जणींना जवळच मार्केट असतात, तर ते ताजं आणून ताजंच खातात, असंही असतं. पण जे आठवड्यातून एकदा आणतात त्यांच्यासाठी. तर अशा स्वच्छ करून जर व्यवस्थित ठेवलेल्या असल्या ना, तर त्या भाज्या 8-10 दिवस आरामात तशाच्या तशा राहतात. काही खराब होत नाही आणि व्यवस्थित टिकतात मग. तशाच जर ठेवल्या तर मग खराब होतात भाज्या, सडतात. असा पूर्ण भाजीपाला मी आणलेला होता. यावेळेस नवीन भाज्या आणलेल्या आहेत बऱ्यापैकी. अळूची पानं, कटेले, कारले आणि दुधी भोपळा, ह्या ज्या भाज्या आहेत ना, ह्या नवीन होत्या. नाहीतर मग वांगे, घेवडा आणि गवार, भेंडी ही कंपल्सरी असतेच माझ्याकडे. भेंडी तर असतेच, कारण ह्या दोघींना खास करून माझ्या सिद्धीला आवडीने भेंडीची भाजी तिला खूप जास्त आवडते. ती आवडीने खाते. त्यामुळे मी भेंडी भाजी मार्केटला गेली की आणतेच. तर असा भाजीपाला पूर्ण पसरवून ठेवलेला होता. रात्रभर मग मी वरून एक कापड टाकून दिलेला होता आणि तसाच ठेवला नित्रवायला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या मग माझं ते काम असतं की जो भाजीपाला किचन ओट्यावरती पसरवून ठेवलेला आहे नित्रवण्यासाठी, तो भरून घेणं. किंवा मी कधी-कधी ना जाळीमध्येही ठेवते, पण आता पावसामुळे कसं सुकत नाही ना लवकर, त्यामुळे मी असं टॉवेलवरती टाकून ठेवत असते. एखादा रुमाल, कापड वगैरे असलं की त्याच्यावरती, वरून एक कापड परत त्याच्यावरती झाकून देते, म्हणजे रात्री मोकळं तसंच राहू नये म्हणून. तर नाही तर मग जाळीमध्ये सुद्धा स्टीलची जाळी आहे ना माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी भाजी सगळी धुवून ठेवत असते. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की मग व्यवस्थित छान सुकलेला असतो भाजीपाला. हे डबे तर छानच आहेत. मिशोवरूनच मागवलेले आहेत आणि खाली जाडी असल्यामुळे काय होतं, भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवला ना की ओला होतो
आणि मग ही जाडी खाली असली ना की त्याचं पाणी खाली नितरून जातं, त्यामुळे भाज्या बरेच दिवस चांगल्या राहतात, खराब होत नाही. जास्त काही महाग नाही आहेत हे डब्बे. पण फ्रीजमध्ये जागा पण त्यांना ना व्यवस्थित छान होते, कारण एकावर एक असे 3 मावून जातात ते. त्यामुळे भरपूर जागा फ्रीजमध्ये आपल्याला भेटते. ज्यांना छोटा फ्रीज असेल त्यांच्यासाठी, आणि मोठा फ्रीज असला तर मग मोकळी जागा असते. पण माझा तर फ्रीज छोटाच आहे, त्यामुळे जास्त भाज्या झाल्या की मग अडचणही होऊन जाते. त्यावेळेस ना मग हे असे डबे जर असले तर फ्रीजमध्ये जागा कमी लागते. एकावर एक अशा पद्धतीने 3 डबे मावले एका साईडला की एका ठिकाणी 3 डबे परत. म्हणजे 6 डबे मावले की मग आपलं खालचं एकच सेक्शनमध्ये बऱ्यापैकी 6 भाज्या बसून जातात असं. तर अशा पद्धतीने पूर्ण भाज्या वगैरे ज्या आहेत ना त्या भरून घेतल्या, आणि आधी तर मी कोथिंबीर वगैरे निवडून ठेवून दिलेली होती. व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेतलेली होती. रात्री काही वेळ मिळाला नव्हता कोथिंबीर नीट करण्यासाठी, तर मी दुसऱ्या दिवशी केलेली होती नीट. आणि एक डब्यामध्ये कापडमध्ये गुंडाळून ठेवत असते कोथिंबीर. मग तीही 8-1 दिवस चालते व्यवस्थित. आणि त्यानंतर मग मी दुपारी काहीच शूट केलं नाही. आता इतक्या भाज्या आणलेल्या होत्या, पण आधीच जे होतं ना, आता आंबाड्याची भाजीची भाकरी बनवलीच गेलेली नव्हती. कारण काही वेळेला ना काही ना काही असं जेवणाचं जे नियोजन आहे ते चुकतं, त्यामुळे ही भाजी बनवलीच गेली नाही. आता म्हटलं आज ना आंबाड्याच्या भाजीच्या भाकरी करूयात आणि थोडंसं शेवग्याचं सूप करूयात. तर त्यासाठी मी शेवगा इथे निवडायला घेतलेला होता आणि कुकरमध्ये भाजी लावून दिलेली होती. इथं मी लसूण आणि जिरं हे कुटून घेतलेलं होतं चांगलं व्यवस्थित असं, आणि शेवगाच्या शेंगा सोलून घेतलेल्या होत्या. त्यानंतर कढईमध्ये मग जिरं आणि लसूण जे ठेचून घेतलेलं होतं ना त्याची फोडणी दिली, आणि हिरवी मिरची टाकलेल्या होत्या, 2च फक्त उभ्या चिरलेल्या. कारण आंबाडीची भाकरी आहे ना माझ्या मुलींना काही आवडत नाही. 1-2 घास फक्त ते खातात. भाकरी प्रकार तितका जास्त आवडत नसल्यामुळे. त्यामुळे म्हटलं चला सूप तरी मग घेतील थोडंसं, त्यामुळे अशा पद्धतीने लसूण जिऱ्याची फोडणी दिली, हिरवी मिरची आणि ज्या शेंगा स्वच्छ करून घेतलेल्या होत्या त्या त्याच्यात टाकलेल्या आहेत, आणि थोडीशी नॉर्मल हळद टाकलेली होती. चांगलं व्यवस्थित तेलामध्ये मस्त छान असं परतवून घेतलं, आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर असं ही शेवग्याची जी भाजी आहे ना खूप छान लागते. नुसती साधी आणि सिंपल आहे तरीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. जर हा जो रस्सा आहे ना त्याचा नुसता पिण्यासाठी हे पाणीसुद्धा खूप छान लागतं बरं का. किंवा तुम्ही चपातीमध्ये असं कुस्करून जरी खाल्लं ना तरीसुद्धा मस्त लागतं. तर जसं मेथीचं पाणी वगैरे तुमच्या साईडला करत असाल तर ते आता मला काही माहीत नाही, पण आमच्या इकडे करतात. तर मी असं शेवग्याचा जो रस्सा आहे ना तोही करत असते. सूप म्हटलं तरी पण चालेल त्याला. तर ते एका साईडला ठेवलेलं होतं, आणि इकडे मग कुकरमध्ये आपली भाजी शिजवून झालेली होती. शिजवायला काही टाईम लागत नाही, पण मी कुकरमध्ये लावून दिली होती. पातेल्यामध्ये पण लगेच शिजते ही भाजी, कारण हिरव्या भाज्यांना लगेच कोवड्या असल्यामुळे लवकर शिजतात. तर भाजी शिजली, आणि कुकरमधून काढून एका चाळणीमध्ये मी व्यवस्थित अशी थंड होण्यासाठी ठेवून दिलेली होती. आणि ती भाजी जी आहे ना पूर्ण प्रॉपर व्यवस्थित थंड झाल्यानंतरच मग मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे. आणि ही आंबाडीची भाजीची चव जी आहे जरा आंबट असते. तुमच्या इकडे बनवतात का नाही तुम्ही ते मला नक्की सांगा, की तुम्ही आंबाडीच्या भाजीची भाकरी करतात का? काही जण आंबाडीच्या भाजीसुद्धा बनवतात, पण आमच्या इकडे भाकरीच बनवतात. भाजी हा प्रकार काही बनवला जात नाही त्याचा. अशा पद्धतीने गरगट्टा ज्याला म्हणतो तसं मी मिक्सरमध्ये त्याला फिरवून घेतलेलं होतं, आणि मग आता याची भाकरी बनवणार आहे. इतकी छान आणि टेस्टी होते ना, खास करून ही भाजी श्रावण महिन्यामध्येच खाल्ली जाते. जसं एक भाकरीचं पीठ आपण मळून घेतले ना तरीसुद्धा चालतं. म्हणजे जेवढं पिठाला आपल्याला जी भाजीचा गरगट्टा लागेल तेवढा घ्यायचा, किंवा मग एकदाच भाकरीचं पीठ मळून ठेवलं नाही तरीसुद्धा चालतं. मी आता एक भाकरीचं जे आहे ना तेच करून घेणार होती, कारण यांना यायला अजून उशीर होता, आणि ही जी भाकर आहे ना ती गरमच चांगली लागते. थंड झाल्यावरती म्हणजे काही एवढी मजा नसते खायची. जितकी ही भाकर जी आहे ना गरमागरम खाण्याची मजा आहे ना तितकी थंडमध्ये नाही आहे. त्यामुळे आता सध्या एकच टाकणार आहे. किंवा ही भाजीची भाकर जर आपण 2-3 दिवसानंतर
करून खाल्ली ना तरीसुद्धा चालते. अशा पद्धतीने शिजवून ठेवायचं आणि डब्यामध्ये भरून जर फ्रीजमध्ये ठेवून दिली तर 2-3 दिवसानंतरसुद्धा ती भाकरी बनवून खाल्ली ना तरीसुद्धा टिकतं ते आरामामध्ये. एकदा शिजवून घेतली, सारखं शिजवण्यापेक्षा जर जास्त आपल्याकडे भाजी असली तर. तर अशी आंबाडीची भाकरी जी आहे ना ती आमच्या इकडे बनवत असतात श्रावण महिन्यामध्ये. तुमच्या इकडेही ही भाजी पिकते का किंवा बनवतात का तुम्ही? तर ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये. तुम्ही जर कमेंट केली ना तर मग जरा मला कळतं की हो बाबा आपण जे बोलत आहोत ते यांच्यापर्यंत पोचतं आहे किंवा नाही असं समजतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगत असते की तुम्ही करतात किंवा नाही तर ते नक्की सांगा. तर आणि चवीला तर छानच असते. थोडीशी आंबट अशी चव ह्या भाकरीची असते. असे नवीन जे प्रकार आहेत ना ते आमच्या इकडे बनत असतात. मस्त छान भाकरी जी आहे ना ती थापून घेतलेली होती आणि याच्यासोबत ना ओली चटणी छान असते. मी आधी ओली चटणी बनवून घेतली. लसूण आणि लाल तिखट हे जे आहे ना पाट्या वरवंट्यावरती वाटून तर इतकी छान असते ना ही ओली मिरची ज्याला आमच्या इकडे म्हणतात. ती कणण्याच्या भाकरीसोबत आणि ह्या आंबाडीच्या भाकरीसोबत एक नंबर असते. पण आता इथे पाटा वरवंटा तर नाही आहे. त्यामुळे मग मी लसूण आणि लाल तिखट हे कुटून घेतलेलं होतं. त्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि चिंचेचं पाणी अजून मी थोडं घातलेलं होतं याच्यामध्ये किंवा एखादं चिंचेचं बोटूक टाकलं ना तरी पण ती चटणी छान होते. तर आणि ह्या भाकरीसोबत तशीच खातात किंवा ठेचा जरी केला तरीसुद्धा चांगला असतो. पण ओली चटणी जी आहे ना याच्यासोबत खाण्याची मज्जाच वेगळी आहे. तर मस्त छान टम्म अशी भाकरी इथं फुगलेली होती माझी आणि अशा पद्धतीने ही आपली आंबाडीच्या भाजीची भाकर तयार झालेली आहे. मस्त छान गरम भाकर जी आहे ना ती ताटात वाढायची आणि वरून मस्त ओली मिरची ज्याला आम्ही म्हणतो ती आणि त्याच्यासोबत कांदा, पापड, लोणचं हे सगळं असेल तर मग कायच सांगू. आहा! यासारखं स्वर्गसुख कुठे असेल का खाण्यासाठी? खरंच सांगा. ही भाकर बघितल्यानंतरच इतकी छान दिसत आहे ना आणि तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. त्यावर अशी मस्त छान अशी लाल चटणी. बघितल्यावरच इतकं छान दिसत आहे हे सगळं. तर बघा ही आहे खानदेशातली स्पेशल आपली आंबाडीच्या भाजीची भाकर. तर हीच ओळख आहे आपल्या गावाकडची खानदेशातली की मस्त छान गरमागरम आंबाडीची भाकरी, त्यावर ओली चटणी आणि मस्त छान असं रात्रीचं हे असं जेवण. तर खूप आवडेल तुम्हाला सुद्धा. मार्केटला इकडे मिळत नाही ही भाजी, गावाकडेच मिळते आणि माझी आई दरवर्षी ही भाजी पाठवत असते. तर ह्या प्लेटपेक्षा अजून कुठे चांगलं जेवण असू शकतं का? तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला वाटत असेल तर. छान चविष्ट आणि मस्त लागते ना ही आंबट अशी आंबाड्याची भाकरी भाजीची. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.